विद्यार्थी मित्र, आता बघा, आता आपला या ठिकाणी 10वा तासिका चालू आहे. आपला कितवा तासिका? 10वा पिरियड आहे आपला, बरोबर आहे. 10व्या पिरियडमध्ये आपण DNA फिंगर प्रिंटिंग हे अतिशय महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग आर्टिकल आहे बरं का. हे लक्षात घ्या, आपल्या खूप जीवनाशी संबंधित आहे. याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला. या धड्यामध्ये आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या धड्यामध्ये आपण बघत असताना अगोदर काय बघितलेलं या ठिकाणी? जिनोम बघितलेलं, जिनोमिक, बरोबर आहे. कोणतं बघितलं आपण? जिनोमिक. आपण हा भाग बघितला आणि त्याच्यानंतर आपण या जिनोमिकमध्ये नंतर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट किंवा ॲप्लिकेशन ऑफ जिनोम हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये आपण हे सगळं पाहत असताना आपल्याला सर्व काही गोष्टी या ठिकाणी आपण तपासून बघितलेले आहेत आणि सर्व पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये. आता बघा, तुम्हाला या ठिकाणी कल्पना दिली मी की आपला हा धडा आपला असा आहे, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, बरोबर आहे. याच्यामध्ये मॉलिक्युलच्या संदर्भामध्ये माहिती आहे आणि मॉलिक्युलर बेसिसच्या संदर्भामध्ये आपल्या शरीरामध्ये मॉलिक्युल कशाला म्हणतात, त्याच्यानंतर आयटम कशाला म्हणतात, हे सगळं भाग आपण काही सांगितलेलं आहे. आता काही आपण ते सांगत बसणार नाही. आता या धड्यामध्ये आपण या ठिकाणी जिनोमिक आणि त्याच्यानंतर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा बघितल्यानंतर DNA फिंगर प्रिंटिंग हा आपला कितवा धडा या ठिकाणी, म्हणजे चौथ्या धड्यातला हा भाग शेवटचा भाग आहे. मागच्या पिरियडमध्ये तुम्ही त्याला सांगितलं होतं की ते शेवटचा पिरियड आहे असं म्हणून सांगितलं होतं, परंतु ते पूर्ण झालं नव्हतं. त्याच्यामुळे आता तो राहिलेला भाग आहे. आता हा भाग तुम्हाला आणखीन व्यवस्थित घ्यावं म्हणून मी या ठिकाणी तुमच्यासमोर या ठिकाणी इथं दाखवतो. आता बघा, DNA फिंगर प्रिंटिंग आपल्या जीवनाशी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लक्षात आलं काय म्हणतो? DNA फिंगर प्रिंटिंग या शब्दाचा असा त्याचा अर्थ या ठिकाणी असं शास्त्र, बघा त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर त्याचा अर्थ लिहून घ्या. असं शास्त्र प्रत्येक व्यक्तीत म्हणजे असं शास्त्र प्रत्येक व्यक्तीत असलेला वेगळापण शोधून काढणे. काय म्हणतो या ठिकाणी? असं शास्त्र प्रत्येक व्यक्तीतील वेगळापण शोधून काढणे. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळंपण असतं. लक्षात आलं तुमच्या? मी सांगतो, जरी आपल्याला एकसारखं दिसत असलं तरी त्याच्यामध्ये वेगवेगळं दिसतं आपल्याला. उदाहरण सांगतो मला, आपल्या हातांचे ठसे, बोटांचे ठसे, बरोबर आहे का? लक्षात आलं काय म्हणतो? त्याच्यानंतर आणखीन काय या ठिकाणी? आणखीन काय? हातांचे बोटांचे ठसे हे या ठिकाणी हे फिंगर प्रिंट आहे. आपले बोटांचे ठसे हे आपल्याला दिसायला आपलं बोट दिसतं या ठिकाणी. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतो. परंतु बोटांचे ठसे सगळ्यांचे सारखे राहत नाहीत. कळाला हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी? म्हणून अंगठा काय करतात पूर्वीचे लोक? सही येत नव्हते तर अंगठा करत होते. का करत होते? कारण तो अंगठा त्याच व्यक्तीचा आहे. वरून आपल्याला दिसायला तर काय दिसतो? अंगठा दिसतो. बरं, लक्षात घ्या काय म्हणतो. दिसायला काय दिसतो? अंगठा. सगळ्यांचे अंगठे आपल्याला सारखे दिसतात. जर आपण त्या ठिकाणी बारकाईने जर मायक्रोस्कोपच्या खाली जर आपण जर बघितलं तर सूक्ष्म त्या ठिकाणी त्या हातांच्या ठशांची रचना प्रत्येक व्यक्तीची ही वेगवेगळी असते. बरोबर, लक्षात आलं काय म्हणतो? तशाच स्वरूपावरून या ठिकाणी DNA फिंगर प्रिंटिंग. खरं तर DNA फिंगर प्रिंटिंग म्हणजे बोटात सारखा ठशांचा आकार असा त्याचा अर्थ होतो, परंतु ॲक्च्युली शब्दशः अर्थ तसा होत नाही. जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर बोटाचे ठसे जसे आहेत ना तसं वेगवेगळं पण असतं. दिसायला तर बोटाचे ठसे सारखे दिसतात, मात्र बोटांचे ठसे, हातांचे ठसे हे वेगवेगळे असतात असा त्याचा अर्थ आहे. कळाला मुद्दा तुम्हाला? उदाहरण आणखीन एक उदाहरण तुम्हाला चांगलं देतो. बघा, हे एवढाच आपला चेहऱ्याचा भाग आहे. एवढाच जगामध्ये एवढाच आपल्याला हा भाग जर चेहऱ्याचा जर बघितला, कपाळ म्हणजे कपाळाच्या ठिकाणी कपाळाचं आहे, डोळ्याच्या ठिकाणी डोळ्याचं आहे, नाकाच्या ठिकाणी नाकाचं आहे, ओठाच्या ठिकाणी ओठच आहे, वरच्या जबळाच्या ठिकाणी वरच्या जबळाचं आहे, खालच्या जबळाच्या ठिकाणी खालच्या जबळाचं आहे, कानाच्या ठिकाणी कानाचं आहे. बरोबर आहे? लक्षात आलं का म्हणतो?
त्याच्यानंतर म्हणजे आपण फेस जे आपण म्हणतो ते जिथं पाहिजे तिथंच आहे, भोवा जिथं पाहिजे तिथंच आहे, पापण्या जिथं पाहिजे तिथंच आहेत. बघा लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो संपूर्ण जगामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे, नोंद करून घेण्यासारखा आहे. पण संपूर्ण जगामध्ये एवढ्याच भागामध्ये एवढ्याच भाग हा जगामध्ये सर्वांचा एकसारखा नसतो. लक्षात आलं काय म्हणतो? एकसारखा नसतो. तसं DNA आहे, फिंगरप्रिंटिंगचं आहे या ठिकाणी. लक्षात आलं? दिसायला तर चेहरे सगळ्यांचे आपल्याला काय वाटेल, एकसारखेच असल्यासारखं वाटतील. तर बरोबर आहे का? जर सांगायचं जर म्हटलं तर आपण कपाळ, डोळे, नाक, त्याच्यानंतर जीभ, दात, ओठ, बरोबर, वरचा जबडा, खालचा जबडा, त्याच्यानंतर सगळे या ठिकाणी असणारा बॉडी साईडला कानं वगैरे जे आहेत ना, सर्व मानवामध्ये एकसारखंपणा आहे. चेहरा आहे का नाही? बरोबर आहे का? एवढं मात्र सगळ्यांचा चेहरा एवढाच भाग सगळ्यांचा हुबेहूब सारखा नसतो. इव्हन जुळे जरी असले तरी, बरोबर आहे. काही जुळे लेकरं असतात त्या ठिकाणी, त्यांचा चेहरा आपल्याला सारखा दिसतो. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये मात्र त्यांच्या आईवडिलांना विचारा तुम्ही, अहो तुमचे दोन्ही लेकरं सारखे दिसतात हो आम्हाला, त्याच्यामध्ये काही फरक आहे का? जर विचारते का म्हणतील, हो खूप फरक आहे, खूप फरक आहे. बारकाईने निरखून बघितल्यानंतर ते लक्षात येतं, हे लक्षात ठेवा. म्हणून DNA फिंगरप्रिंटिंगचा अर्थ कळला त्या ठिकाणी. आता DNAचा संदर्भ सुद्धा असंच आहे. DNA म्हणजे कसं आहे, थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड चेन असते, हजारो न्यूक्लियोटाइड चेन. म्हणजे त्या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस, हे एक न्यूक्लियोटाइड तुकडा आहे. असे तुकडे जुळून DNAची मॉलिक्यूल तयार होते. DNAची मॉलिक्यूल बघितलं तर सगळ्यांची सारखी दिसते. लक्षात आलं काय म्हणतो? वरून जसं बघितलं, जसं हातांचे ठसे आहेत, बोटांचे ठसे आहेत, सगळे आपल्याला वरून जर बघितलं तर सगळे सारखे दिसतात. जर बारकाईने जर आपण मायक्रोस्कोपच्या खाली त्या ठिकाणी किंवा लेन्स भिंगाच्या खाली आपण जर बघितलं तर काय दिसेल आपल्याला? प्रत्येकांचे ठसे हे वेगवेगळे आपल्याला दिसून येतील. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके, हे पटलं तुम्हाला? तसंच DNA फिंगरप्रिंटिंगचं आता मी या ठिकाणी DNA फिंगरप्रिंटिंगचं त्या ठिकाणी तुम्हाला आता मी एक्झॅक्टनेस त्याला तिथं नेतो तुम्हाला. चला आता पुढे काय म्हणतो? जीन प्रेझेंट ऑन क्रोमोझोम आर रेस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनिंग द कॅरेक्टर ऑफ ऑर्गॅनिझम ॲज वेल ॲज फॉर द इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर. बरोबर, हे तुम्हाला अगोदर सांगितलं मी. काय जीन हे कशावर असतात? क्रोमोझोमवर असतात. बरोबर आहे. आणि हे जीन्स त्या ऑर्गॅनिझमचे बॉडीचे कॅरेक्टर म्हणा किंवा त्या ठिकाणी त्या बॉडीचं त्या ऑर्गॅनिझमचं जे काही कॅरेक्टर असेल ते वैशिष्ट्य ठरवत असतात. बरोबर, तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं क्रोमोझोम शिकवत असताना त्या ठिकाणी जीन आणि क्रोमोझोमचं उदाहरण दिलं होतं. जीन कसं माहिती आहे का? एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जातात, क्रोमोझोमवर बसून जातात, ते स्वतः जात नाही. उदाहरणार्थ आपण ST मध्ये बसून एका गावाहून दुसऱ्या गावी जातो. आपण जातो का? ST जाते, आपण बसलेले असतो त्याच्या गाडीमध्ये. बरोबर आहे. ST म्हणा किंवा कोणत्याही वाहनामध्ये, इव्हन मोटरसायकल कसं ना काही कसं नाही त्या ठिकाणी. तसंच आहे, क्रोमोझोम हे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जात असतात आणि त्या क्रोमोझोमवर जीन्स असतात, म्हणून एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जीन्स जात असतात. हे ह्याच्या अगोदर तुम्हाला मी कल्पना दिलेली आहे. बरोबर आहे. म्हणून काय, जीन प्रेझेंट ऑन क्रोमोझोम आर रेस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनिंग द कॅरेक्टर ऑफ द ऑर्गॅनिझम, त्या ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर, ॲज वेल ॲज फॉर इनहेरिटन्स ऑफ ए कॅरेक्टर. बघा, त्याचे कॅरेक्टर किंवा एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये वाहणारे कॅरेक्टर हे आपल्याला लक्षात येतं, असा त्याचा अर्थ आहे. ड्यू टू रिकॉम्बिनेशन ऑफ पॅरेंटल अँड मॅटर्नल जीन्स. बघा, ड्यू टू रिकॉम्बिनेशन म्हणजे कंबाईन होणे. कुठे कोणाचं कंबाईन होतो? एक मातेकडून क्रोमोझोम येतो, एक पिताकडून येतो गॅमेट्समध्ये. बरोबर आहे. मातेकडून XS क्रोमोझोम XS क्रोमोझोम असतात आणि पिताकडून XY क्रोमोझोम असतात. बरोबर आहे. ज्या क्रोमोझोम XS क्रोमोझोम 2 जर क्रोमोझोम आले तर मुलगी होते आपण सांगितलेलं आहे, आणि त्याच्यावर असणारे जीन जे असतील तर त्याचे बॉडी कॅरेक्टर डिटर्माइन करत असतात, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. डिफरन्सेस ऑल्सो अराइज ड्यू टू इनफ्रिक्वेंट म्युटेशन. आता बघा,
कधी कधी आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो. म्युटेशन म्हणजे सडन चेंज इन जीन्स ऑर क्रोमोझोम. क्रोमोझोममध्ये अचानक काही बदल जर झाला असेल तर त्या ऑर्गॅनिझममध्ये कधी कधी आपल्याला बदल निदर्शनास येतो. दॅट ऑकर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, सेल डिव्हिजन. गॅमेट फॉर्मेशन होत असताना पेशी विभाजन होतं, त्यावेळेस आपल्याला लक्षात येते, आपण बघितलेलं आहे. ड्यू टू ऑल दिस फॅक्टर, या सर्व अशा प्रकारच्या फॅक्टरने काय होतो, एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज इट्स युनिक जेनेटिक मेकअप. अंडरलाईन करा ह्याला तुम्ही वाटलं तर, अतिशय महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय शब्द आहे या ठिकाणी, एव्हरी इंडिव्हिज्युअल, प्रत्येक सजीवमध्ये त्याचा स्वतंत्र अशा प्रकारचा एक वेगळापणा असतो, युनिक मेकअप. बरोबर आहे. काय होतं, एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅड इट्स युनिक जेनेटिक मेकअप. जेनेटिक मेकअप प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये आपापलं एक वेगळं गुणधर्म असतं. बरोबर आहे. विच मे बी कॉल्ड इज फिंगर प्रिंटिंग. यालाच फिंगर प्रिंटिंग म्हणतात. याला नाव कसं देण्यात आलं, फिंगर प्रिंटिंग म्हणजे बोटांचे ठसे. जसे बोटांचे ठसे प्रत्येकांचे हे वेगवेगळे असतात, तसं त्या ऑर्गॅनिझमचं जेनेटिक मेकअप हे सगळ्यांचं वेगवेगळं असतं. DNA, फिंगर, बोटांच्या ठशावरून ह्याला नाव दिलं गेलेलं. लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते. लक्षात आलं. पुढे नंतर बघा या ठिकाणी, विच मे बी कॉल्ड इट्स फिंगर प्रिंटिंग. यालाच फिंगर प्रिंटिंग म्हणतात. बरोबर. आत्ता सांगितलं ना, प्रत्येकांचे बोटांचे ठसे हे कसे असतात, वेगवेगळे असतात. त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारा DNA हे वेगवेगळा असतो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, पुढे बघा या ठिकाणी, द टेक्निक डेव्हलप टू आयडेंटिफाय ए पर्सन. आता हे त्याची व्याख्या होणार आहे या ठिकाणी. काय याची, याला सुद्धा अंडरलाईन करा. ह्याची ही काय आहे आता हे काय व्याख्या आहे, इथे मी अंडरलाईन करतो. द टेक्निक, अशी टेक्निक डेव्हलप टू आयडेंटिफाय ए पर्सन, त्या व्यक्तीतलं काय त्या ठिकाणी बरोबर ओळखलं जातं. बरोबर आहे. काय म्हणतो, द टेक्निक डेव्हलप टू आयडेंटिफाय ए पर्सन. बरोबर. अशी टेक्निक त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी ती व्यक्तीची ओळख होते. कशाद्वारे, विथ द हेल्प ऑफ DNA रिस्ट्रिक्शन अनालिसिस. बघा, रिस्ट्रिक्शन अनालिसिस म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं DNA रिस्ट्रिक्शन म्हणजे प्रत्येकाचं DNA वेगवेगळं असतं. दिसायला तर चेन त्या ठिकाणी कशी दिसते, एकसारखी दिसते. काय त्याच्यामध्ये DNA म्हणलं तर थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइडचे मॉलिक्यूल आहेत. फॉस्फरस ग्रुप, पेंटोस शुगर, नायट्रोजन बेस, बस एवढं आहे. इकडून बी 2 स्टँड असतात त्याचे. हे एक स्टँडवरचं. बरोबर आहे. हे थाउजंड्स ऑफ कितीतरी तेच असतात त्या ठिकाणी मला तर. मग मात्र एवढ्यामध्ये मात्र वेगळापणा असतो. ते अनालिसिस केल्यानंतर, परीक्षण केल्यानंतर ते आपल्याला जाणवतो. इज नोन ॲज, यालाच आपण काय म्हणतो, DNA प्रोलिफेरिंग और DNA फिंगर प्रिंटिंग. कळालं तुम्हाला अर्थ? याचा अर्थ कळाला. ओके, चला पुढे. आता लक्षात घ्या, मी चेहऱ्याचं उदाहरण दिलं मी तुम्हाला. सगळ्यांचे चेहरे सारखे दिसतात असं मी म्हणजे चेहऱ्यावरून जर बघितलं तर काय दिसतंय, कपाळाच्या ठिकाणी कपाळा, डोळ्याच्या ठिकाणी डोळ्या, नाकाच्या ठिकाणी नाका, वरच्या जबडा, खालच्या जबडा, दात, ओठ, जीभ सगळ्यांची जिथं पाहिजे तिथं आहे. गालं जिथं पाहिजे तिथंच आहे, कानं जिथं पाहिजे तिथंच आहे, सगळ्यांची तिथंच आहे. मात्र एवढाच भाग प्रत्येकाचा कसा नसतो, सारखा नसतो. तसंच आहे DNA फिंगर प्रिंटिंगमध्ये. कळलं ते या ठिकाणी. बोटांचे ठसे सुद्धा तसेच असतात, चेहऱ्यांचं उदाहरण सुद्धा तसंच आहे. म्हणून DNAच्या मॉलिक्युलमध्ये सुद्धा असंच असतं. म्हणून हे याचा अभ्यास केला जातो. पुढे वाचतो बघा. द टेक्निक ऑफ फिंगर प्रिंटिंग वॉज फर्स्ट गिवन बाय ब्रिटिश जेनेटिस्ट. बरोबर आहे. पहिल्या प्रथम ही टेक्निकचा, फिंगर प्रिंटिंगचा पहिला प्रथम अभ्यास करून कोण दाखवलं, ब्रिटनचा शास्त्रज्ञ आहे, जेनेटिक्सचा अभ्यास करणारा डॉक्टर अलिक जेफ्रीज इन 1984. 1984 मध्ये या ब्रिटिश शास्त्रज्ञानं फिंगर प्रिंटिंगची माहिती अगोदर आपल्याला दिली, नाहीतर आपल्याला काहीच माहीत नव्हतं. मी मोडल्यात आहे. ओके, चला आता पुढे बघा या ठिकाणी. आता काय म्हणतो, आता पुढे बघा. DNA फिंगर प्रिंटिंग टेक्निक इज बेस्ड ऑन identification of nucleotide sequence present in this
वॉन्डर मॉलिक्यूल. वॉन्डर म्हणजे प्रचंड एवढ्या मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे कशावर ओळखता येतं, न्यूक्लियोटाईड, न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्समुळे. ओके. त्याच्यानंतर आता बघा अबाउट. आता बघा महत्त्वाचं तुम्हाला आता तेच सांगितलं, तेच मी तुम्हाला सांगितलं आता अबाउट 99.9% ऑफ न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स इन ऑल पर्सन इज सेम. याला सुद्धा अंडरलाईन करा. मी काय सांगितलेलं आहे, न्यूक्लियोटाईडचं सिक्वेन्स जे आहे ना 99.9. काय कमाल झाली बघा. 99.9 म्हणजे किती झालं, 100%च्या आसपासच झालं. फक्त किंचितच फरक आहे. सगळ्या म्हणजे सगळ्यामध्ये सारखं असतं म्हणतंय बरोबर. इन ऑल पर्सन इज सेम. ओके. याला अंडरलाईन करा इथून या ठिकाणी, कारण तुम्हाला नंतर त्याचा उपयोग होऊ शकेल. हां. अबाउट 99.1 न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स इन ऑल पर्सन इज सेम. ओके. हे एवढं सगळ्यामध्ये सारखं असतं. ओनली सम शॉर्ट सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इज डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. बघा हे एक लक्षात, याला अंडरलाईन करायचं का. 99.999 म्हणजे काय, सारखं असतं बरोबर. जसं आपण म्हणतो ना चेहरा हा सगळ्यांचा सारखाच आहे हो. कपाळाच्या ठिकाणी कपाळ, डोळ्याच्या ठिकाणी डोळा, नाकाच्या ठिकाणी सगळ्यांचं सारखंच आहे. वरचा जबडा, खालचा जबडा, तोंडा, जीभ, दात, कानं, गालं, फिलं हे सगळं एका ठिकाणी आहेत ना. काहीच बदल नाही ह्याच्यामध्ये. आहे का काही बदल, काहीच बदल नाही. म्हणजे 99.99 लक्षात आलं, ही सारखं आहे. मात्र थोडासाच फरक, एवढाच भागामध्ये जरी सारखं असलं तर सगळ्यांचा चेहरा सारखा नसतो. बोटांचे ठसे सारखे नसतात. सगळे दिसत असतील तरी आपल्याला सारखे तर सारखे नसतात, असा त्याचा अर्थ आहे. त्याला अंडरलाईन करा. ओके. चला पुढे. इन दिस पॉप्युलेशन एव्हरी पर्सन शोज अनयुज्युअल सिक्वेन्सेस ऑफ 20 to 100 बेस पेअर. आता बेसची पेअरिंग असते त्याच्यामध्ये जोडी असल्यासारखी ते, विच आर रिपीटेड सेव्हरल टाइम्स. हेच अनेक वेळा काय असतात, रिपीटेड असतात असं त्याला सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतं ते. हां. या ठिकाणी बघा पुढे काय म्हणतं या ठिकाणी. हां. दे आर टर्म्ड ॲज, यालाच म्हणतात काय, ॲज ए व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीटेड कंसामध्ये त्याला VNTRS असं म्हणतात. लक्षात आलं काय म्हणतो. तेवढा जो काही फरकचा भाग आहे तो त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीने ओळखता येतं. लक्षात आलं काय म्हणतो. आता मी हे कट केलेलं आहे, चालेल. चला आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो. म्हणून तो जो फरक आहे थोडासाच किंचित बरोबर आहे. हां. आता या ठिकाणी काय म्हणतो तुम्हाला, इथं काय म्हटलं मी या ठिकाणी. हां. इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे द लेंथ ऑफ रिजन हॅव्हिंग VNTRS ओके इज डिफर इन ईच इंडिव्हिज्युअल. बघा मी काय सांगितलं, सगळं सारखंच आहे. जो फरक जेवढा आहे तेवढाच किंचित थोडासाच त्याच्यातलं सगळं आता खेळ आता चालू आहे बरोबर आहे. डिफर इन ईच इंडिव्हिज्युअल बरोबर आहे. अँड हेन्स इज की फॅक्टर इन DNA प्रोलिफेरिंग. एवढाच भाग वेगळा असलेला की फॅक्टर ठरतो. की म्हणजे काय, महत्त्वाचं तिथंच किल्ली असेल. एवढा मोठं कुलूप आहे मात्र किल्ली एवढी छोटी आहे तिची, आणि त्या किल्लीनंच कुलूप उघडतो, बाकीच्याने उघडत नाही. तसा तो प्रकार आहे बरोबर आहे. द स्टेप्स इन्व्हॉल्व इन द DNA फिंगर प्रिंटिंग आर एज फॉलोज. आता ते स्टेप्स, आता हे कसं स्टेप करतात त्यांनी आता त्याची मेथड दाखवली आहे. लक्षात आलं काय म्हणतो. हे प्रॅक्टिकली त्यांनी ते प्रॅक्टिकली कसं करतात त्यांनी ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता पुढे याचे हे नावसुद्धा दिले त्या ठिकाणी. प्रॅक्टिकल कसं करतात ते सुद्धा दाखवलेलं ते. आता हे कृती आहे, कृती खरं तर बरोबर असा त्याचा अर्थ. चल नंबर 1 काय केलं जातं, DNA आयसोलेशन. ज्याचं आपल्याला फिंगर प्रिंटिंग करायचं आहे त्याचे DNA वेगळे काढले जातात.
बघा आता मी वाचतो बघा. आयसोलेशन म्हणजे त्या व्यक्तीपासून वेगळं करावंच लागेल ना, त्यावेळेसच आपल्याला काढता येतं. द DNA मस्ट बी रेकॉर्डेड फ्रॉम द सेल ऑर टिश्यू ऑफ बॉडी होस्ट. DNA बाजूला काढले जातात पेशीमधून किंवा टिश्यूमधून. कुणाकडून? बॉडी होस्ट. होस्ट म्हणजे ज्या व्यक्तीच्या शरीरातून आपल्याला काढायचं आहे त्याच्यातून बाजूला काढले जातात. ओके. ओनली स्मॉल अमाऊंट ऑफ टिश्यू, फक्त थोडं त्या ठिकाणी अमाऊंट ऑफ टिश्यू घेतलं जातं. लाईक ब्लड, रक्तातलं किंवा आणखी रोड हेअर रूट, केसाचा खालचा बूड, बरोबर आहे. स्किन, त्वचा एक्सेट्रा इज रिक्वायर्ड. याच्याद्वारेच आपल्याला त्या व्यक्तीचं DNAचं तपासणी वेगळं करता येतं. मग त्याच्यानंतर काय केलं जातं? रिस्ट्रिक्शन डायजेशन. आता रिस्ट्रिक्शन म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं बघा. द आयसोलेटेड DNA इज ट्रीटेड विथ रिस्ट्रिक्टेड एन्झाईम. आता काय केलं जातं? आयसोलेटेड जे वेगळे केलेले जे DNAचं आहे त्याची ट्रीटमेंट करून त्या ठिकाणी रिस्ट्रिक्टेड एन्झाईम म्हणजे काय, जिथून आपल्याला गरज आहे तिथूनच घेतलं जातं, बाकी ठिकाणी कटिंग केली जाते. कटिंग म्हणजे आता कात्री बरोबर. कात्री, आता तिथं कात्री म्हणजे आपण जशी कात्री असते तशी नसते, तिथं एन्झाईम टाकले जातात आणि एन्झाईम टाकून जिथून आपल्याला पाहिजे तेवढंच आपल्याला घेता येतं, बरोबर आहे. द रिस्ट्रिक्टेड एन्झाईम कट द DNA इंटू स्मॉल फ्रॅगमेंट हॅव्हिंग व्हेरिएबल लेंथ. मग त्या DNAची फ्रॅगमेंट स्मॉल छोटीशी कटिंग केली जाते, बरोबर आहे. जसं आपण कात्रीनं करतो का नाही तसं ते या ठिकाणी, पण तिथं कात्री वापरली जात नाही कारण एवढं सूक्ष्म असतं ते. लक्षात आलं काय म्हणतो? हां, ते सेलच आपल्याला दिसत नाही आणि त्याच्यातला भाग का दिसणार आपल्याला, बरोबर. हे फक्त आपल्याला इमेजिन करायचं आहे. प्रायोगिक पद्धतीने आपल्याला सिद्ध करता येतं असा त्याचा अर्थ. ओके. स्मॉल फ्रॅगमेंट हॅव्हिंग व्हेरिएबल लेंथ, दिस फिनॉमिना इज कॉल्ड रिस्ट्रिक्शन. रिस्ट्रिक्शन म्हणजे बंदिस्त करणे. बंदिस्त म्हणजे काय करणे? जेवढं आवश्यक आहे तेवढं घेणे, बाकीचं काढून टाकणे, याला रिस्ट्रिक्शन असं म्हणतो. म्हणून त्याला त्या ठिकाणी फ्रॅगमेंट लेंथ ऑफ पॉलिमॉर्फिझम, त्याला RFLP असं म्हणतात त्याला. त्याच्यानंतर आता बघा जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता जेल इलेक्ट्रोफोरेसिस हे काय आहे? आता ह्याच्यामध्ये ते प्रक्रिया करण्यासाठी त्याचा वापरला जाणारा पुढचं इलेक्ट्रोफोरेसिस हा भाग आहे, बरोबर. काय? द DNA सॅम्पल आर लोडेड फॉर अगारोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस अंडर अँड इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स. आता इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे कोणतं तरी मशीन आहे त्याच्यात टाकलं जातं, बरोबर आहे. DNA फ्रॅगमेंट्स, आता DNAचा तो तुकडा विच आर निगेटिव्हली चार्जड मूव टू पॉझिटिव्ह पोल, जिकडं वळतो त्या ठिकाणी त्याच्या बाजूला निगेटिव्ह चार्ज होतो असा त्याचा अर्थ आहे, जे त्याच्या विरुद्ध पॉझिटिव्ह असेल. द मोमेंट ऑफ दिस फ्रॅगमेंट डिपेंड ऑन द लेंथ ऑफ द फ्रॅगमेंट्स. त्याची फ्रॅगमेंटची लेंथ जी आहे ना ते त्या फ्रॅगमेंटच्या स्वरूपावरून डिपेंड असते. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बँड. त्यालाच त्या ठिकाणी आपण काय करतो? त्या ठिकाणी बँड असं म्हणतो, पट्टा असल्यासारखं, बरोबर आहे. स्मॉल ds DNA. लक्षात आलं त्या ठिकाणी काय म्हणतो? या ठिकाणी असा त्या स्प्लिट इंटू SS DNA बाय अल्कली ट्रीटमेंट. आता त्याच्यामध्ये ट्रीटमेंट केला जातो असा त्याचा अर्थ आला या ठिकाणी, लक्षात आला. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे, आता ह्याच्यामध्ये आपण या ठिकाणी आपण तिसरा बघितला, तर त्याच्यानंतर बघा इथं चौथा येत आहे साऊदर्न ब्लॉटिंग. आता साऊदर्न ब्लॉटिंग हा संदर्भ या ठिकाणी काय ते बघा. या ठिकाणी द सेपरेटेड DNA फ्रॅगमेंट आर ट्रीटेड टू ए नायलॉन मेम्ब्रेन. हे सेपरेट केलेलं DNAचा फ्रॅगमेंटचा तुकडा ट्रान्सफर केला जातो कुठे? टू ए नायलॉन मेम्ब्रेन आर ए नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर बाय प्लेसिंग इट ओव्हर जेल. जे की त्या पेपरवर त्या ठिकाणी काय केलेलं जेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्यावर काय केलं जातं? ट्रान्सफर केलं जातं असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. प्लेसिंग ओव्हर ए जेल, सोकिंग देम. सोकिंग म्हणजे तो पेपर शोषण करून घेतो. सोक म्हणजे ओढून घेणे. देम विथ फिल्टर पेपर ओव्हरनाईट. पूर्ण रात्रभर आपण ठेवल्यानंतर तो फिल्टर पेपर त्या ठिकाणी काय करतो? ते ओढून घेतो असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ DNA प्रोब. आता बघा, प्रोब म्हणजे चौकशी.
आता सलेक्शन, कोणतं सलेक्शन आहे DNA चं प्रोब ते आपण या ठिकाणी बघायचं आहे, असा त्याचा अर्थ आहे. ए नोन सिक्वेन्स ऑफ सिंगल स्टँडर्ड DNA इज प्रिपेअर्ड. बघा, माहीत असलेलं DNA सिंगल स्ट्रँडची ते प्रिपेअर आपण करायची होतं. त्याच्यामध्ये इट इज कॉल्ड DNA प्रोब. यालाच DNAची चौकशी आपण म्हणायचं. प्रोब म्हणजे DNAचा पुढचा भाग, म्हणजे ते चौकशी करण्यासाठी. DNA प्रोब इज ऑब्टेन फ्रॉम द ऑर्गॅनिझम. DNA प्रोब कुठून? त्या ऑर्गॅनिझम आपण मिळालेलं आहे. ऑर प्रिपेअर्ड बाय cDNA. सी म्हणजे कॉम्बिनंट DNA प्रिपरेशन मेथड. द DNA प्रोब इज लेबल्ड विथ रेडिओ आयसोटोप्स. DNA प्रोब इज लेबल्ड विथ रेडिओ आयसोटोप. आता ते रेडिओ आयसोटोपने त्याची ट्रीट केली जाते, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यावरून त्या ठिकाणी त्याला नाव दिलं जातं, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता पुढे बघा, तिसरा या ठिकाणी पुढचा 6वा भाग आहे या ठिकाणी हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन म्हणजे संकरितपणा ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. त्याचं काय केलेलं? DNA प्रोब, DNAचा जो काही चौकशी करणारा होता त्याचा तो भाग इज ॲडेड टू ए नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर कंटेनिंग द होस्ट DNA. त्याच्यामध्ये होस्ट DNA आहे. आता हे सगळं केमिकल, जसं आपण टेस्टिंग करतो का नाही, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये एखादा टेस्ट ट्यूबमध्ये हे घेतलं ते केलं, नंतर असं केलं तसं केलं, ते तशा पद्धतीने हे टेस्टिंगचा तपासणी चालू आहे. द सिंगल स्टँडर्ड DNA प्रोब पेअर्स. बघा, हे सिंगल DNA स्टँड प्रोब याची चौकशी करून त्या ठिकाणी काय पेअर्स विथ कॉम्प्लिमेंटरी बेस ऑफ सिक्वेन्स ऑफ द होस्ट DNA स्टँड. ॲज द रिझल्ट DNA hybrid are formed on the nitrocellulose filter paper. आता हे जे पेपरनं त्या ठिकाणी फिल्ट्रेशन केलं जातं असं म्हणतात. त्या ठिकाणी रिमेनिंग सिंगल स्टँडर्ड DNA प्रोब फ्रॅगमेंट आर वॉशड ऑफ. मग राहिलेला DNA जो चौकशी आपण करायची तो भाग त्या ठिकाणी काय करायचं आहे, वॉश करून घ्यायचं, धुवून घ्यायचं त्या ठिकाणी असं म्हणतात त्या ठिकाणी. त्याच्यानंतर 7वा दिलेला आहे फोटोग्राफी. मग त्याच्यानंतर द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर इज फोटोग्राफ्ड ऑन एन एक्स-रे फिल्म बाय ए ऑटोडायग्राफीच्या माध्यमातून त्याचं त्या ठिकाणी काय केलं जातं, फोटो काढली जाते. एक्सरेच्या माध्यमातून आपण म्हणतो ना, एक्सरे फोटो काढतात तसं आपण तसं. द फिल्म इज ॲनालाइज्ड टू डिटरमाइन. मग तीच फिल्म आपण काय करतो त्या ठिकाणी डिटरमाइन, बरोबर, ॲनालाइज द हायब्रिड DNA. मग ते हायब्रिड DNA तेच आहे का आपण ते शोधतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी इथं काय सांगितलेलं आहे, ॲप्लिकेशन ऑफ फिंगर प्रिंटिंग. आता हे कशासाठी उपयोगात आणला जातो, त्यासाठी बघा, इन द फोरेन्सिक सायन्स. फोरेन्सिक सायन्स म्हणजे न्यायवैद्यकशास्त्र, बरोबर. न्यायवैद्यक म्हणजे काय, म्हणजे वैद्यकीय शास्त्रातून अशी तपासणी करून न्यायालय या माध्यमातून निर्णय देत असतो, खरं काय खोटं काय करून. याच्याकडून आपल्याला तपासणी करून खरं खोटं करता येतं, असा त्याचा अर्थ आहे. हे आता शास्त्र विकसित झालेलं आहे. DNA फिंगर प्रिंटिंग इज यूज्ड टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ रेप. बघा, समजा एखाद्या स्त्रीवर रेप झालेला आहे, बरोबर आहे. मग ते रेप झाल्यानंतर नंतर काय होतं त्या ठिकाणी, ते व्यक्ती मी नाही केलं रेप असं म्हणतो त्या ठिकाणी. ती स्त्री म्हणते याच व्यक्तीने रेप केलेले आहे. मग त्या ठिकाणी ती व्यक्ती खरं बोलते का ती महिला खरं बोलते, त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी याचे सेमन घेतलं जातं त्या ठिकाणी, किंवा सॅम्पल घेतलं जातं त्या ठिकाणी फिमेलच्या शरीरातून म्हणा त्या ठिकाणी, किंवा त्या ठिकाणी असणारा जे काही भाग असेल मी आत्तावर सांगितलेले तपासणीसाठी, ते तपासणी केली जाते. खरंच त्या व्यक्तीचे त्याचे DNA मिळतं का, म्हणून तो गुन्हेगार शोधता येतो. रेप अँड सम कॉम्प्लिकेटेड मर्डर केसेस. आता मर्डरच्या सुद्धा केसेस आहेत. मर्डर संबंधित व्यक्तीनंच मर्डर केलेलं का हे तपासणी करता येतं. कारण मर्डर करत असताना त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं त्याच्याबरोबर केलेली झटापट, मग त्या ठिकाणी समजा त्या झटपट केल्यानंतर ते आपल्याला समजा एखाद्या व्यक्तीला त्यांना मारणार आहे, कोणी मारून टाकणार आहे, मग ती आपला बचाव करण्यासाठी त्याला बोकरते, बरोबर आहे. त्याच्या नखं असतात, नखामध्ये त्याचे स्किन आहेत, हेअर्स आहेत, हे बारीक 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 ते सुद्धा तपासलं जातं, बरोबर. आणखीन किंवा कोणता भाग आहे त्याच्यावर सुद्धा तपासला जातो. कारण त्याचा शारीरिक संबंध त्याला त्या ठिकाणी झटापट होत असताना शरीराचा भाग त्याचा टच झालेला असतो, त्याच्यावरून त्या ठिकाणी स्किन, त्वचा, कोणता का असणारा भाग त्याच्यावरून त्या ठिकाणी आपल्याला, किंवा त्याचा ज्यांना मारून टाकलेलं आहे
त्यालाही काहीतरी जखम झालेली असते, त्याचे रक्त एखादं असेल तर त्या ठिकाणी त्याची तपासणी करून, किंवा एखादा केसांचा भाग आहे नका, मी आता सांगितलं नेकामध्ये काय आणखीन काही काय असेल तर त्याच्यातून आपल्याला ते त्या ठिकाणी करता येतं, असा त्याचा अर्थ मर्डर केसेस. बरोबर. त्याच्यानंतर DNA फिंगर प्रिंटिंग इज यूज टू फाइंड आउट द बायोलॉजिकल फादर ऑर मदर ऑर बोथ. आता कधी कधी काही लोक त्या ठिकाणी काय करतात, एखाद्या वेळेस समजा तो माझा मुलगाच नाही, ती माझं त्या ठिकाणी मुलगीच नाही, असं कधी कधी आरोप करत असतात. बरोबर आहे. एक वेळेस असं झालं होतं त्या ठिकाणी. आता उत्तर प्रदेशचा माजी मुख्यमंत्री होता, त्याचं नाव मला काही लक्षात येत नाही. त्यानं काय केलं, मुख्यमंत्री होता तर त्यांना दुसऱ्या बाईबरोबर आणखीन त्यानं काय केलं होतं, शारीरिक संबंध ठेवले होते. तर त्या शारीरिक संबंध होता, या ठिकाणी त्याला एक मुलगा मध्ये झाला होता. मात्र तो मुख्यमंत्री म्हणत होता की तो माझा मुलगाच नाही. मग त्या मुलानं काय केलं की फॉरेन्सिक टेस्ट करण्यासाठी हा माझा बाप आहे म्हणून कोर्टामध्ये त्यानं त्या ठिकाणी ते खटला दाखल केला. आणि खटला दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी त्याची DNA टेस्टिंग केली गेली, ह्याची DNA टेस्टिंग केली गेली. दोघांचे DNA सारखे आल्यानंतर लक्षात आलं की हा तिवारी, कोणतरी तिवारी होतं वाटतं, ते माझ्या लक्षात नाही. मग त्या लक्षात असं आलं की नंतर खरंच तर त्या ठिकाणी हा मुलगा त्याचाच होता हे लक्षात आलं, असा त्याचा अर्थ. असे खूप केसेस असतात, त्याच्यातून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. म्हणून या ठिकाणी काय म्हणलं, बायोलॉजिकल फादर ऑर मदर ऑर बोथ, आई वडील कोणते आहेत काय नाही तर म्हणजे जिवंत असलेले त्या ठिकाणी कोणते ते दाखवता येतात. बरोबर आहे. ऑफ द चाइल्ड इन केस ऑफ डिस्प्युटेड केस, जिथं वादग्रस्त असेल, डिस्प्युटेड पॅरेंटेज किंवा जे पॅरेंट्समध्ये वाद निर्माण झाला असते, त्याच्यातून हा वाद सुटू शकतो. बरोबर. कधी कधी असं होतं त्या ठिकाणी एखादी स्त्री आहे की तिने एखाद्या दवाखान्यातून एखादं मूल चोरलं, ती म्हणते माझं आहे, ती म्हणते माझं आहे. ते मुलगा कसे लहान लेकरू ते बोलू शकत नाही, मात्र तपासणी केली जाते. त्या लेकराचे DNA, त्या दोन्ही महिलांचे DNA कुणाबरोबर होतात त्याच्यावर त्या ठिकाणी तो केस फायनल होतो. DNA फिंगर प्रिंटिंग इज यूज्ड इन पेडिग्री अनालिसिस इन कॅट, डॉग, हॉर्स अँड ह्युमन. आता ह्यांच्या माध्यमातून ह्यांची पिढीसुद्धा आपल्याला, पेडिग्री म्हणजे त्यांचा वंश. बरोबर आहे. जसं आपण म्हणतो की मानवाचे वंशज माकड आहेत, आपण असं म्हणतो. कशावरून म्हणतो त्या ठिकाणी, DNA टेस्टिंगवरून आपण म्हणतो, कारण त्यांच्यात आपल्यामध्ये सारखंपणा येणारा, असा त्याचा अर्थ आहे. आता बघा, ही ते DNA फिंगर प्रिंटिंगची इथं जे पूर्ण अगोदर सांगितलेलं आहे ना, ते स्टेप्स मी सांगितलं होतं बघा, कसे कोणते सांगितलं होते. त्याच्यामध्ये आयसोलेशन ऑफ DNA, रिस्ट्रिक्शन, डायजेशन, जेल इलेक्ट्रोफोरेसिस, त्याच्यानंतर सावधान ब्लॉटिंग, त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ DNA प्रोब, 6वा हायब्रिडायझेशन, 7वा फोटोग्राफी. आता तो भाग इथेच आहे त्या ठिकाणी. हो का, सॅम्पल DNA एक्स्ट्रॅक्शन, DNAचा एक्स्ट्रॅक्ट, आणि त्याच्यानंतर आयसोलेटेड प्युरिफाईड DNA, आयसोलेटेड म्हणजे वेगळं करून शुद्धीकरण केलेलं DNA. त्याच्यानंतर रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स. आता इथं कात्री दिलेलं आहे. आता हे कात्री म्हणजे खरं तर कात्रीनं कापलं जात नाही, एवढी मोठी कात्री कुठं चालते तिथं ती, पण त्यांना दाखवलं एन्झाईमच्या माध्यमातून तसे कटिंग केली जाते. बरोबर, वेगळं केलं जातं, तुकडे केले जाते. आता बघा इथं DNA तुकडे करून त्या ठिकाणी एवढी मोठी DNA ची आहे, तर हे बघा एवढी मोठी DNA ची नाही आहे का, हे बघा हे आहे का, हे आणि हे याचा तुकडा इथं DNA फ्रॅगमेंट आहे का, तुकडा आहे, असा त्याचा अर्थ. ओके. आणि त्याच्यानंतर हे तुकड्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं, तपासणी केली जाते. आणि ट्रान्सफर DNA टू मेम्ब्रेन. आता हे मेम्ब्रेनला त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेलं आहे. आता सावधान ब्लॉटिंग पेपरवर त्या ठिकाणी ट्रान्सफर करून नंतर त्या ठिकाणी सिलेक्टेड DNA स्टँड प्रोब, सिलेक्टेड म्हणजे निवडक DNAची प्रोब त्या ठिकाणी इथं नोंदवली जाते आणि त्यालाच आपण हायब्रिडेशन ऑफ DNA आपण म्हणतो. आणि नंतर याची फिल्म एक्सरेद्वारे काढली जाते, यालाच आपण फोटोग्राफी आपण म्हणतो. इथे दिलेलं आहे शेवटचा पण. अशा पद्धतीने हा भाग इथे या ठिकाणी पुढे संपलेला आहे. आता या ठिकाणी बघा, DNA फिंगरप्रिंटच्या बाबतीत आपल्या देशातलं शास्त्रज्ञ जे आपण म्हणतो, नोन द सायंटिस्ट, तुम्ही याला ओळखता का असं म्हणतो त्या ठिकाणी, यांनी केलेलं कामं खूपच, यांच्यामुळं तर त्या ठिकाणी नवीन शाखा उदयास आली. आपल्या भारतीयबद्दल आपल्याला अभिमान असावं असा त्याचा अर्थ आहे. आणि यांनी, या शास्त्रज्ञांनी याच्यावर खूप मोठं काम करून एक जगामध्ये एक नवीन क्रांती निर्माण करून दिली. आणि आपल्या भारत देशाला अशा शास्त्रज्ञामुळे अभिमान आहे, आपल्याला सल्यूट आहे, असा त्याचा अर्थ आहे. माझं असं मत आहे की तुम्हीसुद्धा असे शास्त्रज्ञ व्हावेत, असं या ठिकाणी माझीसुद्धा इच्छा आहे आणि माझं ते अभिमान असेल. चला, आता मी या शास्त्रज्ञाच्या बाबतीत आता मी वाचतो. या ठिकाणी बघा,
नोन द सायंटिस्ट या शास्त्रज्ञाला ओळखायचं काय म्हणून? DNA फिंगर प्रिंटिंग इन इंडिया. बघा काय म्हणतात, फादर ऑफ DNA प्रिंटिंग इन इंडिया. फादर म्हणजे काय? DNA फिंगर प्रिंटिंगचा बाप ज्याला पण तो आपला इन भारतातच आहे असा त्याचा अर्थ आहे. ही वॉज इन्स्ट्रुमेंटल इन मेकिंग DNA फिंगर प्रिंटिंग मेन स्ट्रीम इन इंडिया. मेन स्ट्रीम म्हणजे मुख्य प्रवाहात ह्यानंच आणून दाखवून दिला असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर अगोदर काही कल्पना तेवढी नव्हती. फॉर रिसर्च अँड इट्स फोरेन्सिक ॲप्लिकेशन, यानं संशोधन केलं आणि फोरेन्सिक ॲप्लिकेशन म्हणजे फोरेन्सिकचा उपयोगात आणलं त्याचा असा त्याचा अर्थ आहे. मग काय केलं या ठिकाणी? ही ऑप्टेन द DNA प्रोब ह्यानं मिळवलेला असा त्याचा अर्थ आहे. फ्रॉम वाय क्रोमोझोम ऑफ फिमेल बँडेड कॅरेट स्नेक. आता बघा स्नेक म्हणून त्यानं केलेला असा त्याचा प्रयोग त्याच्यामध्ये कंसामध्ये इन दी स्नेक, या स्नेकमध्ये फिमेल हॅज XY. मात्र इथं बघा फिमेल क्रोमोझोम, फिमेलमध्ये XY क्रोमोझोम आहेत. माणसाचं उलटं असतं आहे आपल्या माणसामध्ये, बरोबर आहे. फिमेलमध्ये XX असतात, इथं मात्र स्नेकच्या ह्याच्यामध्ये XY असं दाखवलेलं आहे. अँड मेल हॅज YY क्रोमोझोम. ह्या सापामध्ये द युनिक सेगमेंट ऑप्टेन फ्रॉम धिस. आता हे युनिक सेगमेंट ऑप्टेन फ्रॉम धिस, आपल्याला जे मिळणारं युनिक सेगमेंट आहे ऑप्टेन मिळालेलं आहे क्रोमोझोम इज बँडेड कॅरेट मायनर कंसामध्ये BKM DNA, बरोबर आहे. इट वॉज यूज टू डेव्हलप. ह्यानं त्याचं ते डेव्हलप म्हणजे वापर केला, डेव्हलप प्रो फॉर द इंडोजिनियस DNA फिंगर प्रिंटिंग टेक्निक्स. इंडोजिनियस म्हणजे आपल्या भारत देशामध्ये DNA फिंगर प्रिंटिंगचा टेक्निकचा त्यानं त्या ठिकाणी अभ्यास केला असा त्याचा अर्थ आहे. कोण? डॉक्टर लालजी सिंग इन 1947 to 2017. 1947ला जन्म झालेला आहे. 1917ला हा शास्त्रज्ञ आपला भारतीय लालजी सिंग असा त्याचा अभिमान असा आपल्याला अशा शास्त्रज्ञावर. कॉन्ट्रीब्युशन ऑफ डॉक्टर लालजी सिंग. आता ह्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, ह्याचं काय काय केलं ह्यानं आपल्या देशासाठी, बरोबर. काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते बघा या ठिकाणी. नंबर 1, ही इन्स्टॉल्ड सेव्हरल डेडिकेटेड लॅबोरेटरीज ऑन aspect of genetic such as population of biology, structural biology, transgenic research. बघा एवढ्यामध्ये त्यानं काय केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे, बरोबर. त्याचं योगदान आहे आपल्याला असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. मग ट्रान्सजेनिक रिसर्च कशाला म्हणतात, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल बायोलॉजी कशाला म्हणतात, परत पॉप्युलेशन ऑफ बायोलॉजी याच्यावर त्यांनी संशोधन करून दाखवून दिलेलं. नंबर 2 काय या ठिकाणी? नंबर 2, हिज वर्क इन द फील्ड ऑफ DNA फिंगर प्रिंटिंग टेक्निक्स. याचं काम DNA फिंगर प्रिंटिंगच्या टेक्निकमध्ये आहे. कॉन्ट्रीब्युटेड फॉर वाईल्ड कन्झर्वेशन, बरोबर. वाईल्ड कन्झर्वेशन म्हणजे हिंस्र प्राणी जसं आहेत ना त्यांचं संवर्धन करणे, त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर फोरेन्सिकमध्ये, न्यायवैद्यक शास्त्रामध्ये, त्याच्यानंतर पुढे नंतर काय इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. फायलोजेनी म्हणजे एका विशिष्ट क्रमाने येणारं त्या ठिकाणी ऑर्गॅनिझमचं या ठिकाणी पिढी ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा आहे एस्टॅब्लिश्ड सेंटर फॉर DNA. एस्टॅब्लिश म्हणजे त्यांनी स्थापना केली कशाची DNA फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक CDFD in late in 1900, making it nodal center for DNA फिंगर प्रिंटिंग. आता हे म्हणजे DNA फिंगर प्रिंटिंगचं सेंटर उभा केलं. अँड डायग्नोस्टिक फॉर ऑल द स्पेसीज, सर्व स्पेसीजचा त्या ठिकाणी निदान केला जातो. डायग्नोस्टिक म्हणजे निदान करणे. अँड सेव्हरल डिसीजेस, अशा प्रकारचे अनेक रोगसुद्धा असतील तर त्याच्यावर त्या ठिकाणी निदान केलं जातं. त्याच्यानंतर चौथा आहे या ठिकाणी फाउंडेड लॅबोरेटरी फॉर कन्झर्वेशन ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज. बघा याच्यामध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे,
फाउंडर लॅबोरेटरी, त्यांनी लॅबोरेटरी तयार केली आहे कन्झर्वेशन ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज. एंडेंजर्ड स्पेसीज म्हणजे काही प्राण्यांच्या जाती आज नामनिश व्हायला लागलेत. नामनिश म्हणजे संपायला लागलेत असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. अशा प्रकारची खूप त्याची रचना या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा तुम्हाला त्याने काही काम दिलेलं त्या ठिकाणी. प्रिपेअर द फिजिकल मॉडेल ऑफ DNA मॉलिक्यूल, वॅटसन क्रॅक मॉडेल, बरोबर आहे. आता त्यांनी तुम्ही काय करा DNAचं, मग त्यासाठी काय काय लागतं त्यांनी ते सांगा असं म्हणतं या ठिकाणी. खरं तर आता इथं डायग्राम जर आपल्याला जर काढायची जर म्हटली तर आता तुम्हाला मी या ठिकाणी रफली काढून दाखवतो. या ठिकाणी बघा DNAचं फ्रॅगमेंट्स कसं असतं या ठिकाणी. हे बघा हे DNAचं वेस्टर्न क्रॅकचं मॉडेल तुम्हाला अगोदरपासून मी दाखवलं आहे असं आहे हे. आता मात्र हे तुम्हाला खरं तर असं नसतं, हे खरं तर या पद्धतीचं DNAचं मॉलिक्यूल. राईट, हे बघा इथं या पद्धतीचं, बरोबर आहे. हे वॅटसन क्रॅक मॉडेल आहे. आता हे शिडी असल्यासारखं हे एक शिडीचा भाग आहे, हा एक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय असतात, नायट्रोजन बेसेस असतात. बघा इथे आलं हे, बरोबर आहे. खरं तर हे एक एक सेगमेंट जे आहे ना कसं बनलेलं आहे हे तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला. हे पेंटोस शुगर, हे फॉस्फेट ग्रुप, हे नायट्रोजन बेस. नायट्रोजन म्हणजे 4 प्रकार, ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन अशा पद्धतीने. इकडे एक हे दोघांच्या मध्ये आणखीन एक 2 वीक हायड्रोजन बॉन्ड बनलेले असते असं. इथे सुद्धा असं या ठिकाणी. आणि हेच मॉलिक्यूल इकडे सुद्धा असतो. एवढाच भाग म्हणजे एक न्यूक्लियोटाइडचा भाग आला, राईट. आणि अशा प्रकारची थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइडची चेन या DNAच्या मॉलिक्यूलमध्ये इथे असते, राईट. अशा पद्धतीने हे चेन, बरोबर. हे 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 न्यूक्लियोटाइड, हे न्यूक्लियोटाइड इकडून सुद्धा अशा पद्धतीने, इकडून सुद्धा अशा पद्धतीने, बरोबर. हे 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 लक्षात आलं का म्हणतो. नायट्रोजन बेस असतात. खरं तर हे तुम्हाला आणखीन क्लिअर या ठिकाणी दाखवतो. समजा आता हे तर एक कट करावं लागेल आपल्याला. हे बघा हे, बरोबर आहे. आता हे जे सेगमेंट आहेत, आता हे खरं तर तुम्हाला मी कल्पना काय दिली की हे कसं मॉलिक्यूल असतं तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो म्हणलो. हे बघा हे पेंटोस शुगर, हे फॉस्फेट ग्रुप, हे कॅपिटल P, नंतर हे इथं P, राईट. आणि ह्याच्यामध्ये हे नायट्रोजन बेस, हे 2 वीक हायड्रोजन बॉन्ड येतात. इथे 2 वीक हायड्रोजन बॉन्ड आहेत. इथे कसं या ठिकाणी, राईट. त्याच्यानंतर हे नंतर हे पेंटोस शुगर, हे बघा हे पेंटोस शुगर अशा पद्धतीने, राईट. आणि हे फॉस्फेट ग्रुप, हे काही आहे का, हे ग्रुप आला, बरं लक्षात आलं का. मग त्याच्यानंतर हे बघा इथं दाखवतो. मला बोटानं तेवढं दाखवता येणं झालं आहे, राईट. हे पेंटोस शुगर, हे बघा हे असं. आणि इथं हे नायट्रोजन बेस, आणि इथं 2 नायट्रोजन बेस हायड्रोजन वीक बॉन्ड आहेत. हे बघा हे वीक हायड्रोजन 2 ना, इथं 3 असतात. 1, हे 2, हे 3, बरोबर. आणि नंतर हे नायट्रोजन बेस इथे आहे. आणि त्याच्यानंतर इथे या ठिकाणी हा पेंटोस शुगर आहे, राईट. आणि फॉस्फेट ग्रुप हे याला इथे अटॅच. आणि नंतर इथे हे बघा हे असं आहे, राईट. त्याच्यानंतर हे फॉस्फेट ग्रुप असं आलं, हे नंतर असं आहे, राईट. ह्याच्यामध्ये आता इथे 3 वीक हायड्रोजन बॉन्ड आहेत इथे, बरोबर. इथे 2 आहेत. आता इथं या ठिकाणी 2 असतात या ठिकाणी. तुमच्या पुस्तकात हे दिलेलं नाही बरं का, लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगतो. मात्र हे चित्र अशा पद्धतीचं असतं, असं तर जातं. हे पेंटोस शुगर आहे, हे 5 कोण असलेला हा भाग, आणि हा इथे अटॅच आहे. आता इकडं मी तुम्हाला दाखवलं नाही इकडं असं, राईट. हे नायट्रोजन बेसमधले कोणतं ॲडेनिन, ग्वायनिन, सायनिन, सायटोसिन अशा प्रकारचे असतात ते, बरोबर आहे. एक परत त्याच्यानंतर हे इकडं जर असं केलं आपण,
याचं या बाजूने अशी वरची दिशा दाखवत आहेत आपल्याला, हे ॲरो दाखवतो असं, आणि हे साईडला इकडं असं खालच्या दिशेने हे ॲरो, बरोबर. एवढं लक्षात ठेवा, बस झालं ते. तर अशा पद्धतीने इथं या ठिकाणी त्यानं काय सांगितलेलं आपल्याला तुम्हाला की त्याचं ते स्ट्रक्चर या ठिकाणी काय आहे, डायग्राम, हे लेबल डायग्राम इथं काढा असं म्हणून त्यानं सांगितलेलं आहे, बरोबर आहे. त्याचं फंक्शन काय असं म्हणतं त्यांना त्या ठिकाणी, DNA हे जेनेटिक मटेरियल आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन होतो असा त्याचा अर्थ. म्हणून अशा पद्धतीने हा धडा इथे संपलेला आहे. आता एक्झरसाईज आहे, एक्झरसाईज त्याचे प्रश्न. आता आपण नंतर प्रश्न त्या ठिकाणी आपली प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर तुम्हाला त्याच वेळेस मी प्रश्न देतो, आता देणार नाही. आता मी सांगितलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. ते पुस्तक तुमच्या समोर ठेवून या प्रश्नाचं उत्तर इथून इथपर्यंत आहे, बरोबर आहे. ते तुम्हाला प्रत्यक्ष समोर बसूनच तुम्हाला काही प्रश्न आपल्याला कसं आहे या पुस्तकामध्ये उत्तर राहत नाही, हे शॉर्टमध्ये दिलेलं आहे. आपल्याला काही मनानं सुद्धा ॲडिशन करावं लागतं त्याच्यामध्ये. मग आता इथं कुठं नाही म्हणलं तर तुम्हाला लिहून घ्या म्हणलं तर तुम्हाला लिहून घेता येणार नाही. तर आपण नंतर प्रत्यक्ष भेटल्यानंतर असा त्याचा अर्थ इथे संपू आपण. आता हा चौथा धडा आपला संपला. ओके, I will stop here. Tomorrow we'll continue.